महापालिकेकडे पैसा नाही. अण्णाभाऊ साठे जयंतीपूर्वी मातंग समाजाचा संताप. पुतळा सुशोभीकरणाच्या मागणीसाठी मिरजेत ठिय्या आंदोलन. मिरजेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीपूर्वी वातावरण तापलेलं आहे. पुतळ्याचे सुशोभीकरण, विद्युत रोषणाई, स्वच्छता आणि जयंती उत्सवासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी मातंग समाजाने महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडलं आहे. 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने अण्णाभाऊ साठे पुतळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त संजिता महापात्रा यांची भेट घेऊन जयंतीपूर्व आवश्यक कामे करण्याची मागणी केली. मात्र महापालिकेकडे निधी नाही असे आयुक्तांनी सांगितल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आणि या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या दारातच ठिय्या आंदोलन सुरू करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण आणि जयंतीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. आता महापालिका प्रशासन या आंदोलनाची कितपत दखल घेते आणि जयंतीपूर्वी मागण्या पूर्ण होतात का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. घरप्रमुख न्यूज, मिरज. या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, महाराष्ट्राचे भूषण, मातंग समाजाचे दैवत, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती 1 ऑगस्ट रोजी असून त्या जयंतीनिमित्त पुतळ्याचे मंडप असेल, विद्युत रोषणाई असेल, रंगरंगोटी असेल, स्वच्छता असेल, या मागणीसाठी आम्ही आयुक्त मॅडम सो यांना भेटलो. तर आयुक्त मॅडमांकडून आम्हाला अपमानजनक असं उत्तर येतंय की महापालिकेचा पैसा मी असं वायपट खर्च करणार नाही. पण मॅडम, हे वायपट नसून महापालिकेकडून सालाबाद प्रमाणे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळचे नियोजन केले जाते. परंतु यंदाच्या जयंतीला आपल्याला असं वाटतंय का या अण्णाभाऊंच्या जयंतीला पैसे खर्च केले तर तो पैसा वायपट जातोय. म्हणून आज या ठिकाणी अपमानजनक उत्तर मिळाल्यामुळं आज मिरज महानगरपालिकेच्या समोर समस्त मातंग समाज अण्णाभाऊ साठे पुतळा समितीच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत. पण जोपर्यंत आयुक्त मॅडम स्वतः या ठिकाणी येऊन आम्हाला सदर कामाची मंजुरीचं पत्र देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आयुक्त मॅडमांना अनेकदा सांगतो की मॅडम, इथून पुढे अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल आपण बोलताना थोडं स्वाभिमान बाळगून बोलावं, अन्यथा मातंग समाज जशाच तसं तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो.